नमस्कार, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्याकडे आणखी एक पार्टीवेअर नेटची साडी आली आहे रिक्रिएशन करण्यासाठी. तर इथे मला या साडीपासून मदर डॉटर कॉम्बो बनवायचा आहे. या व्हिडिओमध्ये मी आईचा ड्रेस कसा बनवायचा याचे पूर्ण कटिंग अँड स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा. कस्टमरची ही डस्टी पिंक कलरची पार्टीवेअर साडी आहे. याचा ड्रेस कॉम्बो खूप छान वाटणार आहे. जेव्हा आपल्याला नेट किंवा ऑर्गेन्झा फॅब्रिकचे ब्लाऊज किंवा ड्रेस बनवायचे असतील तेव्हा आपण हे बटरफ्लेप जे कापड अस्तर म्हणून यूज करतो. तर इथे मी अस्तरला 4 फोल्ड करून घेतलेले आहे. इथे मी पूर्ण उंचीचे माप टाकलेले आहे, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचे शिलाई मार्जिनसाठी. नंतर मी इथे शोल्डरचे मार्किंग करून घेतलेले आहे. इथे माझा शोल्डर आहे 7 इंच. आर्महोलसाठी मी 7 इंच मार्किंग करून घेतलेले आहे. आर्महोल आणि शोल्डर लाईन जॉईन करून घ्यायचे आहेत व तिथे आपल्याला चेस्टची मार्किंग करून घ्यायची आहे. इथे माझं चेस्टची मार्किंग आहे 9.5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच हे शिलाई मार्जिन ठेवायचे आहे. तुम्हाला जर 2 इंच ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर इथे आर्महोलवरती 1 इंचाचे मार्किंग करून आर्महोलच्या तिथे शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. नंतर इथे वेस्टसाठी मार्किंग करून घ्यायचे आहे. वेस्टचे मार्किंग करून घ्यायचे आहे, त्यामध्ये पण मी इथे शिलाई मार्जिन 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे. तर आपल्याला फ्रंट साईडच्या पार्टवरती आपल्याला 1-1 इंचाचे टक्स टाकायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे 2 इंच एक्स्ट्रा मार्किंग करून घेतलेले आहे. बॅक पार्टसाठी आपल्याला ते 1 इंच मार्किंग घ्यायचे नाही, कारण आपल्याला बॅक साईडला टक्स नाही टाकायचे. तर तुम्ही ते नंतर कट करून व्यवस्थित घ्यायचे आहे. इथे मी नेकचे मार्किंग करून घेत आहे. तर मला फ्रंट साईडचा नेक हा स्क्वेअर शेप आणि बॅक साईडचा मला हा राऊंड शेपचा नेक करायचा आहे. तर इथे मी फ्रंट साईडचा नेक 6.5 इंच घेतलेला आहे आणि बॅक साईडचा 3 इंच घेतलेला आहे. दोन्ही नेक ड्रॉ करून घेतलेले आहेत व त्याला व्यवस्थित शोधलेलं आहे. या गाऊनची कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने समजावली आहे. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की आन्सर देईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून कोणत्या टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर जे मी मार्किंग करून घेतलेले आहेत ते मी सगळे व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. फ्रंट अँड बॅक साईडचे नेक इथे कट करून घेतलेले आहेत. आपण आता मेन फॅब्रिकचेही इथे कटिंग करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण जे अस्तर कटिंग केलेले आहे तर ते मेन फॅब्रिकवरती ठेवून त्याला कट करून घेणार आहोत. तर आपल्याला इथे नेक पलटवायचे आहेत. तर मेन फॅब्रिकवरचा आपल्याला नेक कट नाहीत करायचे. हा आहे फ्रंट पार्ट आणि हा आहे आपला बॅक पार्ट. मेन फॅब्रिक फुलत ठेवून त्यावरती अस्तर ठेवून नेकच्या साईडला मी इथे पिन लावून घेतलेले आहेत, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल. आणि त्याला आपण व्यवस्थित तिथे स्टिचिंग करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला नेक पलटवता येईल. स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे तिथे कट्स मारायचे आहेत, म्हणजे आपला तिथे पलटवताना काही प्रॉब्लेम येणार नाही, फिनिशिंग व्यवस्थित येईल. इथे पलटून घेऊन त्यावरतून अजून एक फिनिशिंगसाठी दाबटीप मारून घेणार आहोत. दाबटीप मारून झाल्यानंतर आपल्याला सर्व साईडनी त्याला व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे मी फ्रंट अँड बॅक साईड दोन्ही साईडचे नेक रेडी केलेले आहेत. तर आपल्याला इथे आता शोल्डर जॉईन करायचे आहेत. त्या अगोदर आपल्याला इथे फ्रंट साईडला 1-1 इंचचे कट्स मारून घ्यायचे आहेत. तर बघा तुम्ही इथे मी उंची त्याची 4 इंच घेतलेली आहे आणि त्याची विड्थ 1 इंच आहे आणि मी शोल्डर पण जॉईन करून घेतलेली आहे. आता आपण लोअर पार्टची कटिंग करून घेणार आहोत. तर तुमची जी फुल लेंथ असेल कमरेपासूनची त्यामध्ये 1 इंच ॲड करायचे आहे शिलाई मार्जिनसाठी. तर इथे मी मार्किंग करून घेतलेले आहे. हे कापड मी 4 फोल्ड करून घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला फ्रंट अँड बॅक साईड दोन्हीही भेटतील. तर हे कटिंग करून झालेले आहे. तर या कटिंग करून झाल्यानंतर आपण आता याच्या छोट्या छोट्या प्लेट्स तयार करणार आहोत. तर तुम्ही बघा मी इथे छोट्या छोट्या प्लेट्स रेडी केलेल्या आहेत, म्हणजे आपला घेर खूप मोठा आणि व्यवस्थित छान घेरदार दिसेल ड्रेस. या साडीपासून मी एक आई आणि 4 वर्षाच्या मुलीसाठी ड्रेस बनवलेला आहे. तर एका साडीमध्ये हे 2 ड्रेस अगदी सहज बसतात. तर
तुम्हीही ट्राय करा नक्की। यासाठी मी इथे अस्तर हे अम्ब्रेला घेरमध्ये कटिंग करून घेतलेले आहे। तर अस्तर आणि नेटचे फॅब्रिक मी इथे जॉईन करून घेतलेले आहे। ते दोन्ही जॉईन करून झाल्यानंतर आपण जो वरचा पार्ट रेडी केलेला आहे त्याला आपण हे जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे कमरेच्या साईडला हे आपण जॉईन करून घेतलेले आहे। इथे या ड्रेससाठी मी पफ स्लीव्ज रेडी केलेल्या आहेत। स्लीव्ज रेडी झाल्यानंतर मी इथे त्या ड्रेसला जॉईन करून घेतलेला आहे। तो पार्ट्स जॉईन करून झाल्यानंतर मी इथे जी फिटिंगची जी शिलाई आहे ती मी इथे करून घेतलेली आहे आणि आपला ड्रेस हा रेडी झालेला आहे। तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा ड्रेस कसा वाटतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।